नमस्कार, मी मेघा. महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते. घेऊया नागपुरातील बातम्यांचा सविस्तर आढावा. तीळ चतुर्थीनिमित्त गणेश टेकडी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहेत. रेल्वे स्थानकाला लागून सीताबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे टेकडीचा गणपती म्हणूनच तो ओळखला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली, अशी माहिती गणेश मंदिरचे कोषाध्यक्ष दिलीप शहाकर यांनी दिली आहे. पाहूया महाराष्ट्र न्यूज 7चा स्पेशल रिपोर्ट. वॉलंटियर्स लगाया, ज़्यादा भीड़ ना हो, हार फूल नहीं आने दे रहे हैं अंदर में ताकि ज़्यादा तकलीफ ना हो. हल्दी कुकू वगैरह जो भी सिस्टम से लेडीज़ लोग करती थी वो ऑल ओवर रहने बंद ही करवा दिए जितना भी था. और प्रसाद सेवा गणेश जी तक की नहीं जा रही है, गेट पे ही लेके प्रसाद सुविधा यहाँ से यहीं की यहीं बंटवा रहे हैं सर. टाइप प्रेस टीवी चल हो जाओ. तिळाचं महत्त्व असणारा तीळ गूळ वाटा, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या हे वाटल्या जातात. आणि हा विशेष करून विदर्भात जास्त आस्थेने पाळल्या जाणारी चतुर्थी. मी दिलीप शहाकार, गणेश मंदिर तिकडे कोषाध्यक्ष. आज तीळ चतुर्थी असते, खूप महत्त्वाची चतुर्थी असते. बरेचसे लोक दुरून दूर येतात, पण यावर्षी आम्ही जरा डिक्लेअर केल्यामुळे पेपरामध्ये जरा की बघ म्हातारे लोक येऊ नका, लहान मुलांना आणू नका, हार फुलं आणू नका. कारण की काय आम्हाला सरकारकडनं आम्हाला जे इन्स्ट्रक्शन मिळाले त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आम्ही प्रत्येकांना तिथे सॅनिटाईज करून राहिलो. ज्याच्या जो मास्क नाही तो मास्क आपण देऊन राहिलो. जवळजवळ 300 लोक आमचे स्वयंसेवक आहेत, ते त्यांना कंट्रोल करून राहिले व्यवस्थित सगळ्या गोष्टी. पोलिसांची सेवा आम्हाला मिळालेली आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी. प्रत्येकांना आम्ही तिथे गेटवर सगळं सॅनिटाईज करून पाठवून राहिलो. कोणालाही आम्ही हार फूल मंदिरात जायला देऊन नाही राहिलो. सगळे हे कारण यासाठी की करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थित आम्ही पार पाडण्याचा कोशिश करू राहिलो. आज सकाळपासून पाहून राहिलं, सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. पोलीसवाले हे आल्या, दर्शनार्थी पण व्यवस्थित त्यांना करोनाचं महत्त्व समजून ते बरोबर व्यवस्थित येऊन राहिले, व्यवस्थित दर्शन होऊन आले. लोकांना कुठल्याही प्रकारचं असं वाटून नाही राहिलं की ते काही हे. त्याच्यामुळे व्यवस्थित सकाळपासून दर्शन होऊन राहिले. हा गणपती म्हणजे विदर्भातला अष्टविनायकातला पहिला गणपती असल्यामुळे सगळीकडनं लोक येतात आणि सगळ्यांना म्हणजे यात्रेचं रूप असते. पण यावर्षी आपण यात्रा न ठेवता लोकांना दर्शन, भाविक लोक येतातच, त्याच्यामुळे दर्शन आपण त्यांना दर्शनासाठी आपण त्यांना मोकळं केलेलं आहे मंदिर. आणि व्यवस्थित सॅनिटाईज करून मास्क, सगळ्यांना मास्क घालूनच पाठवून राहिलो आतमध्ये. जवळजवळ 150 लोक आपण आपला एक वेळा सोडतो आहे मंदिरात आतमध्ये. लोकांचं दर्शन होऊन राहिलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा मी दिलीप शहाकार, गणेश मंदिर टेकडीचा कोषाध्यक्ष. मी सर्वांना सांगू इच्छितो की जेही काही लोकांनी आम्हाला जे सहकार्य दिलं त्याच्यातून त्यांचा मी आभारी आहे. पोलीसवाले झाले, स्वयंसेवक झाले, जे आमचे सरकार बाकी सगळे लोक, ट्रॅफिकवाले, यांनी सगळ्यांनी सहकार्य देऊन व्यवस्थेला आम्हाला सहकार्य केलं. व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात होणाऱ्या अजनी मल्टी मॉडेल स्टेशनची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की नागपूरमध्ये असलेल्या अजनी रेल्वे स्थानकावर मल्टी मॉडेल स्टेशन साकारण्यात येत आहे. या प्रोजेक्टमुळे 10,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल. हा प्रोजेक्ट 200 एकर जमिनीवर आहे. त्यात आणखी जमीन जोडली जाणार असून 1200 करोड रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ही रेल्वेची जागा आहे. महाराष्ट्र सरकारला सुद्धा जमीन मागणार असून पुढल्या निवडणुकीच्या आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे. सोबतच वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे हे नागपुरातील सर्वात मोठं लॉजिस्टिक हब तयार होत आहे. नागपूर शहराला आजूबाजूच्या शहरांना जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रोचा प्रोजेक्ट सुद्धा राबविण्यात येणार असून नागपूर शहर प्रदूषणमुक्त आणि सुपर शहर बनविणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय. ये जो दो फ्लाईओवर जहाँ पे गाड़ियाँ जाती दिखाई दे रही हैं, यहाँ पे हम लोग 2 नए आरओबी बनाने जा रहे हैं. थोड़ा मागे घ्या. कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पल्स पोलिओच्या लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीला सर्वत्र सुरुवात झाली. नागपूर शहरात देखील पोलिओचे लसीकरण करण्यात आले. महापौर श्री दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पोलिओ लस देण्याची मोहिमेला सुरुवात केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. संपूर्ण देश भर में आज से पोलियो ड्रॉप पिलाने की शुरुआत हुई है. नागपुर महानगर पालिका ने भी अपने सभी सेंटर पर आज सुबह 9 बजे से पोलियो ड्रॉप पिलाने की शुरुआत की है. मैं समस्त नगरवासियों से निवेदन करना चाहता हूं कि महानगर पालिका ने यह जो नियोजन किया है इसका वे सब लोग लाभ लें. बच्चों के स्वास्थ्य के दृष्टि से ये नितांत आवश्यक है. भारतवर्ष पोलियो मुक्त हो चुका है, परंतु पड़ोसी देशों से आने वाली जो आवाजाही है उसके कारण यह बीमारी वापस इस देश में न आ सके, इस दृष्टि से इस संक्रमण को रोकने के लिए इस मुहिम को लगातार भारत सरकार ने शुरू रखा है और उसी के एक भाग के रूप में नागपुर महानगर पालिका यह उपक्रम चला रही है. मैं पुनश्च समस्त नगरवासियों से निवेदन करना चाहूँगा कि अपने घर के छोटे बच्चों को तुरंत नागपुर महानगर पालिका के पोलियो सेंटर में ले जाकर पोलियो की सुविधा का लाभ लें. कोविड-19ने संपूर्ण जगाला संकटाची परिस्थिती दाखविली. लॉकडाऊनमध्ये ती परिस्थिती अधिक भीषण वाटू लागली. नागपूर शहरातील सुरुवातीला हीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती असताना शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन सहकार्य बजाविले. एकीकडे रुग्णांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय चमू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी लढा देत होते, तर दुसरीकडे कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी घरात असलेल्यांची मदतीसाठी रस्त्यावर येऊन जीवाची पर्वा न करता स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले. कोरोनाच्या या संकटात विविध माध्यमातून सेवा करून मानवतेची प्रचिती देणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांचे आभार व्यक्त करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपूर शहराच्या खांबल्या परिसरात बनावट परफ्यूम बनविण्याच्या कारखान्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. अशोकनगर परिसरात भाड्याच्या घरात परफ्यूमचा कारखाना सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत ही कार्यवाही करण्यात आली. यात ब्रँडेड कंपनीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये डुप्लिकेट परफ्यूम भरून विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी संजय कुमार प्रदीप शर्मा या व्यक्तीस अटक केली आहे. दिनांक 28/2/2021 रोजी आमचे DCP झोन 1 सर श्री नुरुल हसन सर यांना गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की अशोकनगर खामला परिसरामध्ये एक इसम ब्रँडेड कंपनीचे डुप्लिकेट परफ्यूम तयार करून विक्री करतो. त्यानुसार DCP सरांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आमचा स्टाफ API श्री भवने, PSI श्री कैलास खुते यांनी स्टाफसह दिलेल्या पत्त्यावर धाड घातली असता येथे एक इसम ब्रँडेड कंपनीच्या डिओडरंट परफ्यूम स्प्रे एअर फ्रेशनर याच्या खाली बॉटलमध्ये डुप्लिकेट केमिकल रिफिल करून ते सीलिंग करण्याचा व्यवसाय करीत असताना मिळून आलं. तिथे बराचसा मुद्देमाल मिळून आला. त्यामध्ये काही खाली बॉटल होत्या, काही भरलेल्या बॉटल होत्या. त्या आरोपी तिस्माने सदरच्या बॉटल या कंपनीच्या बॉटलचा यूज करून हुबेहूब तयार केलेले होते. असा एकूण 5,84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये गॅस सिलेंडर,
रिफिलिंगचं साहित्य, पंचिंग मशीन, सिलिंग मशीन असे जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक असून अजून इतर आरोपींचा शोध घेण्यात येतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका दिवसात सारथी संस्थेला निधी देतात, मग महाज्योती संस्थेला निधी देताना त्यांचे हात थरथरतात का, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. महाज्योती संस्थेला 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा या मागणीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ओबीसी समाजाच्या महाज्योतीला 500 कोटी रुपये द्या अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. महाज्योतीला निधी देताना तुमचे हात आकडते होतात काय? तुमचे हात कुणाचे थरथरत आहेत? यामध्ये कोण मोठं राजकारण करताय? या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. मुळामध्ये 380 कोटी मागच्या सरकारनं धरले, परंतु ह्यांनी कुठलाच त्यामध्ये खर्च केला नाही. पुण्यातून ऑफिस फक्त नागपूरला आणलं. नागपूरला आणण्याबद्दल कुठलंच दुमत नाही, पण इथं तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरेटच्या काही मीटिंग झाल्या का? हे ऑफिस राज्यातल्या किती लोकांना माहित आहे? तुमच्या साईटवरती साधा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही. विद्यार्थ्यांनी संपर्क नेमका कुणाला करायचा? काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, त्याच्या मनामध्ये काही भावना असतील, काही विचारायचं असेल तर वेबसाईटवरती फक्त नुसतं माहिती दिल्या, त्याच्या पलीकडे तुम्ही काही केलेलं नाही. या विषयावरती या राज्य सरकारनं सिरियसपणे बघणं गरजेचं आहे. महाज्योतीला 500 कोटी रुपयाचा निधी, मी तर सभागृहामध्ये 10,000 कोटीची मागणी केली होती. काही मंत्री त्या विषयावरती हसले. अरे तुम्ही आमचा बॅकलॉग द्या ना. आमच्याही विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकावं वाटतंय. PhD करणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणारे विद्यार्थी याची अजून तुम्ही जाहिरात काढलेली नाही. आता बार्टीची तुम्ही उशिरा जाहिरात काढली. सारथीमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र झालेले आहेत त्यांची तुम्ही यादी लावली, पण महाज्योतीचं अजून तुम्ही कुठलीच कार्यवाही केलेली नाही. नुसती भाषणं देणं, नुसत्या गप्पा मारणं, रस्त्यावरती मोर्चे काढणं. अरे या राज्यामध्ये तुम्ही शपथ घेतलेली आहे की मी कुणाविषयी ममत्व बाळगणार नाही, मी कुणाविषयी आकस बाळगणार नाही, आणि तुम्ही रस्त्यावरती जाऊन सांगताय की बाबा आम्ही हे करू ते करू. तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात आणि सत्तेमध्ये बसलेले असताना सुद्धा तुम्हाला साधा न्याय देता येत नाही. माझं म्हणणं असं आहे की जे ओबीसी खात्याचे मंत्री आहेत त्यांनी जर या संस्थेला 500 कोटी निधी द्यायचं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. मग रस्त्यावरची लढाई तुम्ही लढा ना, मोर्चे काढा, आंदोलन करा. लोकांना नुसतं आता भावनिक करून चालणार नाही. तुम्ही आता मुद्द्यावरती यावं लागेल. जे छोटे छोटे घटक आहेत, भटक्या विमुक्तातले असतील किंवा ओबीसीतले असतील, त्या सगळ्या घटकांना शेवटपर्यंत न्याय दिला पाहिजे, जे आतापर्यंत कधी झालेलं नाही. त्यासाठीच मागच्या सरकारनं एखादी संस्था तयार करावी, म्हणजे जसं पूर्वी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि गावापर्यंत सत्ता आली, तशा पद्धतीनं संस्था निर्माण करणं, त्या संस्थेच्या माध्यमातून योजना निर्माण करणं, त्या योजनेला भरीव निधी देणं आणि निधी दिलेल्या योजनांचं विकेंद्रीकरण करणं, या एका धारणेतून महाज्योतीची ही संकल्पना पुढे आलेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली. अकरम शेख असे मासेमारी करणाऱ्याचे नाव असून त्याला वन कायदा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी वनकोठडी सुनावली आहे. नागपूरच्या नागनदीला साबरमती नदीच्या धर्तीवर स्वच्छ करण्यात येईल. नागनदी स्वच्छ करण्यासाठी IIT रुडकीकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी 2,200 कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी जपानची कंपनी फायनान्स करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हमारे नागपुर के सांसद और केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी, इनका ड्रीम प्रोजेक्ट है. उन्हीं की संकल्पना से साकार करके महाराष्ट्र राज्य की अनुमति लेकर के इस प्रकल्प को केंद्र सरकार के पास मंजूरी के लिए भेजा गया था. जिका नाम की जापान की एक कंपनी है, उसके माध्यम से करीब करीब 2200 करोड़ के आसपास की राशि इस प्रकल्प के लिए प्रस्तावित है. यह प्रकल्प रुड़की की IIT रुड़की ने तैयार किया है और वह प्रकल्प केंद्र सरकार के पास भेजा गया. कोरोना प्रारंभ होने के कारण करीब करीब 1 वर्ष यह प्रकल्प रुका हुआ था और उस प्रकल्प को देखने के लिए जिस व्यक्ति की नियुक्ति की गई थी वह महानगर पालिका का रिटायर्ड कर्मचारी, उसकी नियुक्ति को भी कोरोना के कार्यकाल में निरस्त कर दिया गया था. माननीय नितिन जी गडकरी, इन्होंने जो उस प्रकल्प के बारे में जानकारी ली तो 1 साल से जहाँ के वहाँ स्थिति में था. उन्होंने व्यक्तिगत हस्तक्षेप करके उस प्रकल्प को गति दिलाने के लिए वित्त सचिव से बात करी. 15 दिन में वित्त सचिव के माध्यम से वित्त मान्यता प्राप्त हो जाएगी. लेकिन जो 15 दिन में वित्त मान्यता प्राप्त होगी उसके आगे की कार्रवाई को भी गति मिल जानी चाहिए. इस दृष्टि से उन्होंने कल एक बैठक का आयोजन किया था
जिस बैठक में केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री गजेंद्र जी शेखावत उपस्थित थे, महाराष्ट्र के जल संपदा मंत्री जयंत पाटिल उपस्थित थे, माननीय विरोधी पक्ष नेता देवेंद्र जी फडणवीस उपस्थित थे और महानगर पालिका की ओर से मैं स्वयं और माननीय आयुक्त महोदय दोनों गए थे। इसमें विशेष रूप से निर्णय यह लिया गया कि यह जो प्रस्ताव तैयार है, इस प्रस्ताव को चेक करने के लिए नेशनल रिवर डेवलपमेंट कॉरपोरेशन के माध्यम से एक पीएमसी नियुक्त की जाती है, जो इस प्रस्ताव की टेक्निकल स्क्रूटनी करके जांच करती है। अगर उसमें कुछ सजेशन होगा, कुछ और जोड़ना होगा, तो उसे जोड़ने का काम करती है। उसकी यथाशीघ्र 15-20 दिन में नियुक्ति हो और आने वाले महीने 1.5 महीने में इस कार्य की पूर्तता हो, इस प्रकार के निर्देश केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री गजेंद्र जी शेखावत इन्होंने दिए। माननीय नितिन जी ने उसमें सजेशन दिया कि नागपुर के निरी संस्था के रिटायर्ड डॉक्टर सतीश वटे जो है उस पीएमसी के साथ जोड़ा जाए, जिससे कहीं ना कहीं उनको एक एक्सपर्ट व्यक्ति साथ में मिल जाएगा। दूसरा विषय नितिन जी ने यह कहा कि पीएमसी निकालते समय यह बात ध्यान में रखा जाए कि गंगा शुद्धिकरण के दृष्टि से पीएमसी के लिए जो क्राइटेरिया हमने सिलेक्शन क्राइटेरिया रखे थे, तो उस प्रकार के सिलेक्शन क्राइटेरिया रखा जाए जिससे एक सुदृढ़, सशक्त और शिक्षित पीएमसी ही यहाँ पर आए। इस प्रकार के निर्देश भी माननीय नितिन जी गडकरी के माध्यम से दिए गए। यह प्रकल्प पीएमसी के माध्यम से 2-2.5 महीने में हमारे पास पहुंचे, इस प्रकार के निर्देश भी जल संसाधन मंत्री शेखावत जी ने दिए और इस प्रकल्प के पीएमसी के माध्यम से मान्यता मिलने के बाद जेका के पास ये अध्ययन के लिए जाएगा और जेका से अध्ययन होते बराबर महानगर पालिका के सभागृह में आकर के सभागृह में अनुमति प्राप्त करके उसमें होने वाले एग्रीमेंट के ड्राफ्ट को एग्रीमेंट के ड्राफ्ट को अनुमति प्रदान करके टेंडर की दृष्टि से वो आगे प्रस्तावित होगा। बहुत तीव्र गति से यह काम होना चाहिए, इस दृष्टि से माननीय नितिन जी ने यह बैठक ली और जो 1 वर्ष से रुका हुआ प्रकल्प था उसे गती प्रदान करने के निर्देश कल की बैठक में दिए गए। नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात एक सामना ठरला होता। या सामन्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भाग घेतला व फटकार लावले आहेत। बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7।